आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा। तेजस्वी यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती। अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालकपदाची जागा रिक्त होती। सद्भावना म्हणून संचालक मंडळानं एकमतानं तेजस्विनी घोसाळकरांना संचालक म्हणून नेमलं। जागा भरणं कायदेशीररित्या क्रमप्राप्त आहे। तेजस्विनी घोसाळकरांच्या निवडीवर मुंबई बँकचे अध्यक्ष प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार। सहकार विभागाच्या कार्यक्रमांना शहा हजेरी लावणार। फडणवीस आणि अमित शहांमध्ये बैठक होण्याचीही शक्यता। फडणवीसांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची उपस्थिती। धरणगावमधील फडणवीसांच्या कार्यक्रमात खडसे स्टेज खाली। महाजन, रक्षा खडसे, गुलाबराव पाटील मंचावर, मात्र एकनाथ खडसे स्टेज खाली। जळगावमधील कार्यक्रमात फडणवीसांनी खडसेंचं थेट नाव घेणं टाळलं। फडणवीसांकडून समोर बसलेले मान्यवर असा खडसेंचा उल्लेख। खासगी कार्यक्रम होता त्यामुळे सर्वांनाच स्टेजवर स्थान देणं हे अपेक्षित नव्हतं। जळगावातील कार्यक्रमानंतर एकनाथ खडसेंचं विधान, तर मुख्यमंत्री आले पण आमच्या पदरात काहीच पडलं नाही, खडसेंची टीका। बारामतीतील कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र। अजित पवार अनुपस्थित। एआय कार्यशाळेच्या निमित्तानं पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार कार्यक्रमाला उपस्थित। बारामतीमधील पवारांचा कार्यक्रम अर्धवट सोडून सुनेत्रा पवार निघाल्या। सुळे आणि पवारांच्या भाषणापूर्वीच सुनेत्रा पवार निघाल्या। अजित पवारांची आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती। अजित पवार न येण्यामागचं कारण मला माहित नाही। बारामतीमधील कार्यक्रमात दादांच्या अनुपस्थितीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। जे महाराष्ट्राच्या मनात तेच मी करेन। मराठी ताकद एकत्र होऊ नये म्हणून मालकांचे नोकर भेटतायत। राज ठाकरेंसोबतच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे बोल बच्चन लोकांना मी उत्तर देत नाही। उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। अमित शहा आणि फडणवीस घरफोडे असल्याची ठाकरेंकडून टीका करण्यात आली होती। मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येत आहे म्हणून बिंदेंचा जळफळाट। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। मनसे ठाकरे युतीच्या शादीत ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना। खासदार संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना टोला, तर दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून तडफड सुरू असल्याचा राऊतांचा दावा। मनसेसोबत युती केल्यास ठाकरेंच्या थोड्या तरी जागा येतील। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची टीका, तर दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजपची तडफड सुरू आहे। संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर। कोणत्याही भाषेची सक्ती करणं हे काही योग्य नाही। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। मुंबई उच्च न्यायालयाचा माजी मंत्री धनंजय मुंडेंना दिलासा। करुणा मुंडे यांना पोटगीची रक्कम देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती। धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंसोबत लग्न झाल्याचं हायकोर्टातही नाकारलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांविरोधात पक्षातीलच नेत्यांच्या तक्रारी। एका विशिष्ट समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि कारवाया केल्याप्रकरणी तक्रार। अटल सेतूच्या खालच्या रस्त्यावर खड्डे। ठाकरेंची शिवसेना आक्रमक। खड्डे तत्काळ न बुजवल्यास आंदोलन करण्याचा इशारा। खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप। स्विस बँकेत भारतीयांचा पैसा तिप्पट वाढला। स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेकडून वार्षिक आकडेवारी जारी। स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 37,600 कोटी रुपयांवर। राज ठाकरे असेपर्यंत ठाकरे ब्रँड कुणीही पुसू शकत नाही। युतीसाठी कोण किती उतावळा हे महाराष्ट्राला माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेवरून प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया। लोकसभेला देखील बँक उघडली होती। लोकांनी यातून काय समजायचं ते समजून घ्यावं। पीडीसीसी बँक रात्री उघडल्यावरून पवारांचा निशाणा। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार। हिंदी भाषेबाबत काढलेल्या परिपत्रकासंदर्भात चर्चा होणार। पहिलीपासून हिंदीची सक्ती नको। मनसेचा शालेय शिक्षण संचालकांना इशारा। अंधेरीत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक। रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे राष्ट्रवादी सोबत जाऊ नये। शिवसेनेच्या बैठकीत रायगडमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सूर। रायगडमध्ये राष्ट्रवादीला युतीत घेऊ नये सेना नेत्यांची मागणी। सूत्रांची माहिती। जळगावच्या आकाशवाणी चौकात मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यात घुसून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न। शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्यानं ठेकेदाराचा रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला। संतोष देशमुखांच्या मुलाचा आज सैनिकी शाळेत प्रवेश। विराज देशमुख आणि देशमुखांचे पुतणे सत्यजितचा सदाभाऊ खोत यांच्या सैनिकी शाळेत प्रवेश। शाळा प्रवेशावेळी सदाभाऊ खोतही उपस्थित होते। अमेरिकेकडून इस्रायल नवीन शस्त्रांचा पुरवठा सुरू। इराणवर हल्ल्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रांचा पुरवठा। इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून इस्रायलला मदत। येत्या काळात इस्रायलकडून ही शस्त्र वापरली जाणार। नायगावमध्ये झालेल्या पावसामुळे डीपी कोसळला। डीपी कोसळतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परिसरातील घटना। भिवंडीवाडा महामार्गावर खड्ड्यामुळे ट्रक पलटल्याची घटना। महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। ट्रक महामार्गावरून हटवण्याचं काम सुरू।
मुंबई नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात. वळणाचा अंदाज न आल्यानं कार पाण्याच्या